महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी। पुणे आणि रिवा दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन 3 ऑगस्टपासून धावणार आहे। विशेष म्हणजे ही ट्रेन नागपूरमध्ये जाणार असून दोन्ही राज्यातील प्रवाशांना पर्यटन, शिक्षण व तीर्थयात्रेसाठी सहज प्रवासाची संधी मिळणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू करताना विशेष दृष्टिकोन स्वीकारला आहे। पुणे आणि रिवा दोन्ही शहरे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर शैक्षणिक आणि धार्मिक दृष्ट्याही महत्त्वाची आहेत। पुणे हे एज्युकेशन हब आणि तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध असून रिवा हे मध्य प्रदेशातील उभरते पर्यटन केंद्र मानलं जातं। त्यामुळे या गाडीचा मार्ग केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता यातून सांस्कृतिक आणि शैक्षणिक दुवाही जोडला जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे। आजही गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात संजीवनी म्हणून काम करतात, परंतु येथे रिक्त पदांमुळे उर्वरित डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे। जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, 1 जिल्हा स्त्री रुग्णालय, 6 उपजिल्हा रुग्णालय, 8 ग्रामीण रुग्णालय, 4 ट्रॉमा केअर युनिट तर 1 महिला व बाल रुग्णालय आहे। या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात। सर्वाधिक रुग्णांची गर्दी हे जिल्हा रुग्णालयातच होते, परंतु अनेक वेळा डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो। जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वर्ग 1 ते 4 पर्यंत एकूण 1569 पदे मंजूर आहेत, त्यातील 333 पदे ही रिक्त आहेत। साकोली तालुक्यातील महामार्ग लगत असलेल्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तलावाची पाळ फुटली। यामुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। फुटलेल्या पाळीतून वाहणारे तलावाचे पाणी साकोली व गडकुंबली गावातील सुमारे 300 हेक्टर क्षेत्रातून वाहत आहे। त्यामुळे या परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2 घरांमध्ये हे पाणी शिरलं असून कुठेही जीवितहानीची घटना नाही। या वाहत्या पाण्यामुळे नाल्यांना पूर आल्यामुळे लाखांदूर मार्ग बंद पडल्याची माहिती आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास नव्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेने आजपर्यंत संशयित 10 ते 12 जणांची चौकशी केली। चौकशीत एका महिलेचा देखील समावेश आहे, तर मकोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गोट्या गित्तेच्या अटकेसाठी यापूर्वीच 3 पथक रवाना करण्यात आले। दरम्यान याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत कारवाई संदर्भात संशय व्यक्त केला आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि लगेच 4 संशयित आरोपींची धरपकड करण्यात येते। याचाच अर्थ ही कारवाई आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर दबावामुळे होत नव्हती का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे। जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यांच्या या प्रवेशावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे। तसेच या प्रवेशावरून त्यांना भाजपला सवालही केला आहे। आमच्या मित्र पक्षाने विचार करायला हवा होता, अशी लोक घेऊन भाजप काय साध्य करत आहे असा सवाल खोतकरांनी केला। ज्यांच्याकडे जनाधार राहिला नाही अशा लोकांना घेऊन भाजप काय साध्य करू इच्छित असल्याचं ते म्हणाले। कदाचित भाजप नेत्यांना कैलास गोरंट्याल यांनी केलेले घोटाळे माहीत नसतील असे खोतकर म्हणाले। विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय। माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय, तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत। दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत। दरम्यान कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खाते मिळतं, यासारखा आनंद कुठला असू शकतो, असं दत्तात्रय भरणे म्हणाले। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या सर्वांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे। कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवतील यावर माझा भविष्यात बल राहील, असं त्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची 1 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली। या पुरस्कारांसाठी निवड समितीने माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांना संबंधित अहवाल सादर केला होता। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली। यावेळी अनेक मोठ्या कलाकारांची नावे पहिले राष्ट्रीय पुरस्कार जिंकले।
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जीला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेसी या दोघांनी मिळून जिंकलाय. तिघांनी पहिल्यांदाच या राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला आहे. अभिनेता अजय देवगण स्टारर सन ऑफ सरदार 2 सिनेमा अखेर चाहत्यांच्या भेटीस आलाय. 13 वर्षांनंतर अभिनेता चाहत्यांचा पोट धरून हसवण्यास तयार झालाय. सन ऑफ सरदार सिनेमाचा पहिला भाग 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. सन ऑफ सरदार एक क्लीन कॉमेडी सिनेमा होता ज्यानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा अजय देवगण जस्सीच्या भूमिकेत चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे. जी जादू सन ऑफ सरदारने चाहत्यांच्या मनावर केली ती त्याचप्रमाणे चाहत्यांना हसवलं. सन ऑफ सरदार 2 सिनेमा करू शकेल का हे येत्या काही दिवसांमध्ये कळेल. सिनेमात अजय देवगण, मृणाल ठाकूर आणि विजय कुमार अरोरा यांची मुख्य भूमिका झालेली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या मनावर महाअवतार नरसिंहा सिनेमानं राज्य केलंय. पण याचा फटका अभिनेता अजय देवगण स्टारर सन ऑफ सरदार 2 आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी स्टारर धडक 2 सिनेमाला पडताना दिसत आहे. 1 ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दोन्ही देखील हिट सिनेमांचे सिक्वल आहेत. सन ऑफ सरदार 2 आणि धडक 2 सिनेमांच्या शर्यतीत सन ऑफ सरदार 2 सिनेमा पुढे आहे, पण ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत महाअवतार नरसिंहा पुढे आहे. सन ऑफ सरदार आणि धडक सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं, पण आता या 2 सिनेमांच्या सिक्वलला प्रेक्षक किती डोक्यावर घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दोन्ही सिनेमांना मागे टाकत महाअवतार नरसिंहा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर स्वतःचं राज्य तयार केलं आहे.